प्रिव्हेन्शन ऑफ सेक्सुअल हरासमेंट. POSH कायदा म्हणजे काय? POSH प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंट ऑफ ॲट वर्कप्लेस कायदा 2013 मध्ये लागू झाला. या कायद्याचा उद्देश कार्यस्थळी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणे आहे. हा कायदा कार्यस्थळी लैंगिक छळाला प्रतिबंधित करतो आणि त्या बाबतीत योग्य कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन करतो. लैंगिक छळ म्हणजे काय? लैंगिक छळ म्हणजे महिलांवर कामाच्या ठिकाणी शारीरिक, मानसिक किंवा भाषिक छळ करणे. यामध्ये अश्लील कमेंट्स, अवांछित स्पर्श, छळ करणारे वर्तन, गोंधळ निर्माण करणारे किंवा अवमानकारक टिप्पण्या यांचा समावेश होतो. POSH कायद्यानुसार कार्यस्थळी लैंगिक छळाचे प्रकार: शारीरिक छळ, अवांछित स्पर्श, जवळ येणे इत्यादी. मानसिक छळ, अश्लील विनोद, गोंधळ, थेट किंवा अप्रत्यक्षपणे लैंगिक टिप्पणी करणे. वर्तनातील छळ, अवांछित आमंत्रणे, छेडछाड करणे इत्यादी. POSH कायद्यानुसार उपाययोजना: प्रत्येक कार्यस्थळी लैंगिक छळासंदर्भात एक इंटरनल कंप्लेंट्स कमिटी ICC स्थापने आवश्यक आहे. महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळाचे निर्माण करणे, प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे. कामाच्या ठिकाणी प्राधिकृत व्यक्ती किंवा समितीकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे. तक्रार कशी दाखल करावी? कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची तक्रार संबंधित ICC समितीकडे द्यावी. महिलेला तक्रार दाखल करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी दिला जातो. तक्रारीची तपासणी समितीच्या द्वारा केली जाते आणि संबंधित आरोपीस शासन करते. POSH कायद्याचे महत्त्व: महिलांना सुरक्षित कार्यस्थळ उपलब्ध करून देणे, लैंगिक छळाविरोधी जागरूकता वाढविणे, शोषण, अत्याचार आणि लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण सुनिश्चित करणे. POSH कायद्यानुसार कठोर शिक्षा: कायद्यानुसार लैंगिक छळ करणाऱ्याला विविध प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागते, ज्यामध्ये दंड, निलंबन, नोकरीतून काढून टाकणे इत्यादी कारवाई समाविष्ट असू शकतात. निष्कर्ष: POSH कायदा महिलांना कार्यस्थळी लैंगिक छळापासून संरक्षण प्रदान करतो. कार्यस्थळावर प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळावे यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे.